महत्वाची बातमी, कबुतरांना दाणे टाकल्यास मुंबई महापालिका आता दंड आकारणार आहे। कबुतरांना अन्न खाऊ घातल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नव्या नियमावलीमध्ये ही तरतूद कायम आहे। येत्या काळामध्ये पालिका प्रशासन कठोर कारवाई करणार आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, मुंबई महानगरपालिकेकडनं आता घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांमध्ये ही नियम कायम ठेवण्यात आली आहे की आता कबुतरांना जर तुम्ही अन्न खाऊ घातलं तर दंडात्मक कारवाईला जे आहे ते सामोरं जावं लागणार आहे। पाळीव प्राण्यांना अर्थात कबूतर असेल, मांजर, गाय, कुत्रा या सगळ्यांना भूतदया म्हणून नागरिक जे आहेत ते त्यांना उघड्यावरती अन्न खाऊ घालतात, परंतु त्याच्यामुळे जर इतर नागरिकांना जर त्रास झाला तर त्यावरती मुंबई महानगरपालिकेकडनं आता दंडात्मक कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे। आपण सध्या दादरच्या सुप्रसिद्ध अशा कबूतरखान्याजवळ उभे आहोत। या कबूतरखान्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कबूतरांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे कबूतरखान्याच्या आसपासच्या रहिवासी नागरिकांचा जो आहे या संपूर्ण कबूतरखान्याच्या संदर्भात अनेक तक्रारी ज्या आहेत त्या पालिकेला दिलेल्या आहेत। तुमच्या अवतीभोवती अनेक लोक आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला बोलता येईल का? त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेता येतील का? नक्कीच ऋषाली, आपण काही लोक आहेत यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। तुम्ही आप खाना दे रहे हो, बट इस खाना देने पर अभी मुंबई महापालिका जो है वो अभी आपसे दंड आकार सकती है। फिलहाल इसमें मैं कुछ कह नहीं सकता। आपण पाहिलं की पाठी एक महिला देखील आहेत। महिलांना विचारूया आपण, तरी तुम्ही अन्न तर खाऊ घालतायत कबुतरांना, परंतु महापालिका याच्यावरती आता दंड आकारणार आहे जर नाहक या गोष्टीचा त्रास जर नागरिकांना झाला तर। ये पण बरोबर है ना, सबका अस्थमा हो रहा है, ये भी प्रॉब्लम हो रहा है ना सबके लिए। अभी गवर्नमेंट जो डिसीजन लेगा अच्छा के लिए लेगा ना, बस यही मेरा कहना। बट अभी आप जो खाना डाल रही है कबूतरों को, उसकी वजह से दूसरों को तकलीफ हुई तो मुंबई महापालिका अभी 500 रुपया जो है वो दंड जो है कुछ कबूतर का कुछ अलग रखना पड़ेगा गवर्नमेंट, इसके लिए दंड रहेगा तो वो बराबर है। पब्लिक को तकलीफ होएगा तो बरोबर ना, वही मेरा डिसीजन है। खरं तर आपण पाहिलं की या महिला या ठिकाणी कबुतरांना, दादरच्या कबूतरखान्यामधल्या कबुतरांना अन्न खाऊ घालत होत्या। त्यांचं असं म्हणणं आहे की जर या इथच्या रहिवाशांना जर त्रास झाला तर त्या संदर्भात जे शासन पाऊल उचलते ते योग्यच पाऊल आहे, असं या महिलेचं सध्या तरी म्हणणं आहे। या ठिकाणी अजून देखील काही नागरिक जे आहेत कबुतरांना या ठिकाणी अन्न खाऊ घालतात, का की कबुतरांना जर आता अन्न खाऊ घातलं आणि त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना झाला तर महापालिका दंड आकारणार आहे। होतो काय त्रास? नाही, इथच्या स्थानिक नागरिकांनी देखील सांगितलंय की कबूतरखान्यातल्या कबुतरांचा त्रास होत असेल त्यांना कदाचित, मग त्याच्यावरती महापालिका आता दंड आकारणार आहे। नवीन नियम आहे हा, मग आम्ही बंद करू खाऊ घालायचं। आपण पाहिलं की जर काही असा दंड जर आकारत असेल तर आम्ही खाऊ घालायचं कबुतरांना जे आहे ते बंद करू, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सामान्य नागरिकांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।